वेलकम टू स्वामीज किचन. आज आपण करत आहोत कोकम सरबत. तर प्रोसिजर पुढील प्रमाणे. तर अशा प्रकारे झाडावरून रातांबे काढून आणलेले आहेत. त्यानंतर त्या रातांब्यांना धुवून घेऊन पाठीमागचं जे हिरवं देठ असतं ते काढून टाकायचं. त्यानंतर त्याला मधोमध असा फोडायचं. आतमध्ये त्याच्या अशा रातांब्याच्या बिया असतात, त्या एका स्वतंत्र भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि ह्याचा जो रस येतो तो रस रातांब्याच्या पन्ह म्हणून पण पिलं जातं. आता ह्या भागात रातांब्याचे 2 भाग केलेत, तुम्हाला दिसतच असतील, साधारण सारखे असतात. आणि नंतर हे असे जमा करून एका भांड्यामध्ये ठेवायचे. हे बघा, पुन्हा एकदा दाखवतो. असं न पाठीमागचं त्याला देठ असतं ते काढून टाकायचं. त्या फळाचे म्हणजे रातांब्याचे 2 भाग करायचे. त्यातलं ते बी आहे ते एका बाजूला काढून टाकायचं. त्याच्यात बिया असतात, त्याचं पण सरबत छान होतं. आणि हे सगळं असं जमा करून ठेवायचं. ह्या बियांचं पन्ह म्हणजे सरबत करायचं प्रकरण सुरू आहे. बियांमध्ये आलेलं पाणी हे स्वतंत्रपणे बाजूला करून घेऊन थोडं त्याला कुस्करायला लागतं. अशा प्रकारे पाणी सेपरेट करतात. दृष्ट लागली मला. ओ माय गॉड, स्वयंपाक करताय म्हणून नवऱ्यांना दाखवावे का? हे ह्याच्यात फेमरी बसायच्या आधी साखर भरून हे करा. हो, तीच आता नाही तर काय होईल ते. लगेच त्याच्यात ठेवटी होते. बदल लागली की कसं भरून ठेव वाटे आपण घातलंय ते. ते नको हलू जास्त, फक्त रंग येण्यापुरतं. मला वाटतं घास आहे, घास घालूया. हे झालं. माझं किती देतो थांब. काय घातलं ते सांगा. आवश्यक तेवढे आवश्यकतेनुसार त्यात पाणी घातलेलं आहे. आता थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीनुसार त्यात गूळ घालायचा आहे. गुळाची पावडर असेल तर छान, पितांबरीची पावडर एकदम छान असते क्रिस्टियाना गुळाची. आम्ही ही घरी केलेली पावडर आहे गुळाची. थोडं जास्त गुळ घालायला लागतो कारण आंबटपणा त्याला थोडा जास्त असतो. आणि हे सरबत आंबटपेक्षा थोडं तुरट आणि आंबट असं लागतं. त्यात ही मिरची चुरून घातलेली आहे, हाताने चुरलेली आहे. फक्त याची काळजी अशी घ्यायची की
नंतर हात व्यवस्थित धुवायला लागतो, नाहीतर डोळ्यांना लागलं तर सुरसुरेल. आणि त्यात थोडंसं जिरं घालून नीट ढवळायचं. पावडर जिराची मिळेल तर फार छान. आज आमच्या लाईट गेल्या असल्यामुळे आम्ही पावडर करू शकलो नाही आहोत, पण असंही हाताने केलेलं जिराचं पावडर पण छान त्याचा स्वाद येतो. ढवळण्यासाठी एखादा चमचा घ्यायचा आणि ढवळायचा. मस्त रंग आला एकूणच त्या सुंदर सुंदर अमेझिंग रंग. आणि आता त्याची चव कशी आहे ते बघायची आहे, पण उत्तमच असणार आहे चव. आमच्या इथले तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. छोटे बाल धन्यवाद. हे खाऊन पिऊन सांगतील. अशा प्रकारे कोकमच्या बियांचं हे सरबत रेडी झालेलं आहे. अमेझिंग कलर आलेला आहे. तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हे फोडलेले आंबे ची सालं जी आहेत ती एका पातेल्यामध्ये लावायची आणि त्याच्यामध्ये साखर भरायची. पूर्वी हे सालामध्ये असं साखर बुडवून लावत असत. तीही प्रक्रिया आहे, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने लावतोय. तुम्हाला जसं आवडेल, सोपं पडेल तसं लावू शकता. मला हे सोपं वाटतंय. काही लोक ही साखर लावताना किलोला किलो किंवा त्यांचं जे काय प्रमाण असेल त्याप्रमाणे लावतात. आम्ही हे पारंपरिक पद्धतीने करतोय. तर अशा प्रकारे साखर भरतोय. अशा तऱ्हेने हे सगळे रातांब्यांची जी फोडं आपण केले होते 2 भाग करून, ते सगळ्या प्रकारे असे वरपर्यंत भरून घेतलेले आहेत. आता हे जे ठेवतात त्याच्यासाठी याला एक वरती फडकं बांधायचं आणि ते सावलीमध्ये, इथे डायरेक्ट सूर्यप्रकाश पडणार नाही अशा ठिकाणी ठेवून साधारणपणे 8 दिवस ठेवावं लागतं. 8 दिवसानंतर मध्ये 8 दिवसांच्या मध्ये ते 1-2 वेळा हलवावं लागतं, कारण ते साखर जी असते ती मिक्स व्हायला पाहिजे त्या रसामध्ये म्हणून. आणि 8 दिवसानंतर ते सरबत म्हणून काढून घ्यायचं. आणि येणारं जे अशा प्रकारची जी फोडं आहेत त्याचं गोड कोकम म्हणून हे लहान मुलांना खायला द्यायला सुद्धा आंबट गोड असं छान लागतं. धन्यवाद. काल आपण जे अमृत कोकम ते भरलेलं बघितलं, साखर भरून ठेवलेलं, त्याच्या पुढे त्या जे आपण पातेलं किंवा जे आपण भांडं घेऊ त्या भांड्याला असं वरती फडकं बांधून ठेवायचं असतं. आणि नंतर साधारणपणे 24 तासानंतर त्याचं काय होतं ते तुम्हाला दाखवतो. तर साधारणपणे आपल्याला ही प्रोसेस काल आपण 2 भांड्यांमध्ये केलं होतं, तर आता आपल्याला एकाच भांड्यामध्ये सगळं हे केलं आहे. तर 24 तासानंतर साधारण हा अशा प्रकारे तयार झालेलं मिळतं. पण अजून ह्याला पूर्ण गडद व्हायला, थोडं घट्ट व्हायला अजून साधारणपणे 8 ते 10 दिवस हवेत. नंतर ही आमसुलं जे वरती दिसत आहेत लाल लाल फळं, त्याला गोड आमसुलं म्हणतो आपण. काल सांगितलं तुम्हाला मी की ही पण खाता येतात. लहान मुलांना फार आवडीने खातात, मोठ्या माणसांनाही आवडीने खातात, त्यांनाही आवडतं. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. आता एकदा ढवळायला हवं आहे हे, पण ते दुपारी वगैरे असं ढवळून
पुन्हा बांधून ठेवायचं. हे पाण्यामध्ये ठेवलं आहे मी, का तर मुंग्या वगैरे ज्याला लागू नयेत म्हणून, कारण गोड आहे हे. आणि आपण पारंपरिक ह्याच्यामध्ये ठेवत असताना किंवा घरगुती वापरासाठी करत असताना किंवा रादर कुठेही ठेवत असताना आपण त्याला पावडर वगैरे घालत नाही बाजूने, कारण काय होतं की ते विषारी पावडर असू शकते म्हणून. तर आपण हे पाण्यामध्ये ठेवलं आहे. जेव्हा बल्कमध्ये किंवा भरपूर प्रमाणात करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस असतात, त्या योग्य वेळी तुम्हाला दाखवण्यात येईल. अशा तऱ्हेनं हे आपलं कोकम सरबत तयार झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जर का वाटलंच तर थोडंसं मध्ये एकदा गुळून साखर घालावी लागली होती, तर आम्ही घातली आणि नंतर मीठ घालून ठेवलं त्याच्यात, की जेणेकरून थोडं आणखीन दाटपणा यावा. तर योग्य तो प्रकारे दाटपणा आता येईल. आणि तयार झालेलं कोकम सरबत हे गाळायचं गाळण्यामध्ये आणि मग ते भरून ठेवायचं. 1 वर्षभर बिना फ्रीजचं पण राहतं. आणि ही जी आमसुलं म्हटली ती अजूनही थोडीशी ही होतील, मऊ होतील. आणि मग ही गोड आमसुलं म्हणून खाता येतात. लहान मुलं आवडून खातात, म्हातारी माणसं पण आवडून खातात. तर अशा प्रकारे आपलं कोकम सरबत तयार. अशा तऱ्हेनं तयार झालेलं अमृत कोकम. आपली जी सालं आहेत ती व्यवस्थित पिळून घ्यायची. पूर्णपणे रस काढून घ्यायचा. बोला. झालेलं हे अमृत कोकम असं गाळून घ्यायचं आणि नंतर बाटल्या भरायच्या. गाठपणा कसा आलाय बघा. हे अशा तऱ्हेनं ह्या 3 बाटल्या हे साधारणपणे 3 लिटर अमृत कोकम तयार झालेलं आहे. तर रंग बघू शकता हे बघा. आम्ही प्लॅस्टिक बाटल्या आमच्यासाठी भरून ठेवल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे पीठ प्यायला तयार करायचं असेल तर ह्याच्यामध्ये साधारणपणे एका 6 म्हणजे 1 भांडं सरबत घेतलं तर 6 भांडी पाणी घालायला लागतं. त्यात आपल्या आवडीनुसार, चवीनुसार जिरं पावडर, थोडी मिरची, थोडं मीठ टाकावं लागेल. साखर टाकावी लागणार नाही. अशा तऱ्हेनं हे कोकम सरबत तयार झालं. ह्याच्यामध्ये आपण सोडा घालून पण पिऊ शकतो. बर्फ आणि सोडा घालून पण पिऊ शकतो. छान लागतं. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपलं अमृत कोकम सरबत तयार आहे.